तो आता या सेशन मध्ये मी काय डिस्कस करणार आहे, बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट पण त्याच पद्धतीने डिस्कस करणार आहे जेणेकरून तुम्हाला कळावं काय चाललंय. प्लीज अंडरस्टँड माय बॅलन्स शीट कन्सिस्ट ऑफ 2 साइड. 2 भाग असतात बॅलन्स शीटचे, आपल्याला माहिती आहे. मी बेसिक पासून जातोय जेणेकरून सगळ्यांनाच कळेल. ज्यांचा आजपर्यंत नाही झालं नीटपणे अभ्यास त्यांनाही कळेल. सो असेट्स अँड लायबिलिटी हे जे 2 भाग असतात बॅलन्स शीट मध्ये, हे आपल्याला ड्रॉप करावे लागतील. म्हणजे लेफ्ट हँड साइड जी आहे दॅट इज लायबिलिटी, आणि राईट हँड साइडला आपण म्हणतो सगळे माझे असेट्स आहेत बिझनेसचे. सो लेफ्ट हँड साइड लायबिलिटी आणि राईट साइड असेट हे आपल्याला मेन्शन करायचे. 2 कॉलम करायचे नॉर्मली, एक इनर कॉलम आणि एक आउटर कॉलम. परीक्षेला सुद्धा हेच करायचंय. तुम्ही एक तर एका पानावर बसत असेल तुमचं गणित तर तसं करा, अदरवाईज नाहीतर चक्क 2 पानावर बसवा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लिहिताना काळजी घ्या, गडबड नका करू. प्रॅक्टिस तशी करा डेली, की 2 पानावर लिहायचं असेल तर मग 2 पानाची प्रॅक्टिस ठेवा तशी. ठीक आहे. सो इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. मला वाटतं सुरू करू आपण बॅलन्स शीट डिस्कस करायला. आपण आधी असेट पासून जाऊ, मग लायबिलिटीकडे जाऊ. सो सगळ्यात आधी आय एम गोइंग टू डिस्कस, काय डिस्कस करणार आहे आपण, असेट काय काय असतात. असेट अनेक प्रकारचे आहेत बरं का. सगळ्यात महत्वाचं, असेट्स आर ऑफ व्हेरियस टाइप्स. मग कुठले कुठले असेट असतात सर? देर आर फिक्स असेट, ठीक आहे, स्थिर मालमत्ता. देर आर करंट असेट, चालू मालमत्ता. आणि देर आर मिसलिनियस असेट ऑल्सो. अरे बापरे, हे काय, हे तुम्हाला नाहीये, डोंट वरी. मिसलिनियस असेट असतात कंपन्यांच्या बाबतीत, ते आता नाही येणार, पुढे भविष्यात येईल. सध्या तुम्हाला फक्त एक कानावर घालून ठेवतो शब्द. परत मिसलिनियस वरून कुणीतरी विचार की सर चांगली गोष्ट आहे, असे प्रश्न विचारणारे आवडतात मला. आमच्याकडे विद्यार्थिनी माझी जुही, ती पण वर्गात प्रचंड प्रश्न विचारते आणि असेच लोक बरे आहेत, पुढे हेच जातात. चलो हम लोग शुरू करते आगे. असेट मध्ये लँड अँड बिल्डिंग हा जो पहिला आयटम आहे, जमीन आणि बिल्डिंग अशा 2 वेगळ्या गोष्टीत पण त्याला कंबाईन दिलेलं असतं अनेक वेळा. एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात ठेवा, नॉर्मली लँड जी आहे, अर्बन लँड असो किंवा रुरल लँड असो, शेत जमीन किंवा शहरी भागातली जमीन असो, यांच्या किमतीमध्ये काय होतं रे? वाढ होते. गेटिंग माय पॉइंट? सो नॉर्मली जे डेप्रिसिएशन लागतं ना, ते डेप्रिसिएशन बिल्डिंगवर लागतं बरं का, लँडवर लागत नाही. कारण ज्या मालमत्तेच्या किमतीमध्ये वाढ होते त्याच्या किमतीला आम्ही डेप्रिसिएशन हा शब्द वापरत नाही. त्या किमती जर वाढल्या असतील तर आम्ही शब्द वापरतो ऍप्रिसिएशन. हे ऍडमिशन रिटायरमेंट मध्ये आपण पाहिलंय, किंवा डेथ मध्ये सुद्धा, डेथ ऑफ द पार्टनर, ऍप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन. ठीक आहे. सो लँडची नॉर्मली व्हॅल्यू वाढत जाते, हे लक्षात ठेवा बरं का. जरी कंबाईन फिगर दिली असेल, तुम्हाला म्हणतील ती लोक की बिल्डिंग इज डेप्रिशिएटेड बाय 10%, मग 10% डेप्रिशिएशन लावा. जी काही रक्कम असेल ट्रायल बॅलन्स मध्ये, बॅलन्स शीट बिल्डिंगची, त्यावर, आणि मग डेप्रिसिएशन काय करा, कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. जेव्हा लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिशिएट कॅल्क्युलेट कराल, लँड अँड बिल्डिंगची फिगर कुठे लिहायची? इनर कॉलम मध्ये, आतल्या कॉलम मध्ये, इथे लिहायची. आणि लेस काय लिहायचं? डेप्रिसिएशन. आणि परत त्याच्या खाली इथे काय लिहिणार आहात तुम्ही? डेप्रिशिएशनची अमाऊंट. मग आउटर कॉलमला इथे काय येणार? रक्कम येणार. मी लिहून नाही दाखवते सगळं बारीक सारीक, सांगतोय, एक्सप्लेन करतो. यू शुड इमॅजिन द ऑल दिस. हा, इमॅजिनेशन मध्ये भरपूर पॉवर आहे. पेपरला जास्त लक्षात येईल तुम्हाला. हे जे आता करायला लावतोय ना, हे पेपरला इमॅजिनेशन कामाला येणार आहे. ओके. सो नॉर्मली लँड अँड बिल्डिंग ही असेट आहे, फिक्स असेट आहे. ठीक आहे. नॉर्मली बिल्डिंग एक तर कन्स्ट्रक्टेड असते किंवा अक्वायर्ड बिल्डिंग असते. हे पण एक सांगून ठेवतो. कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग म्हणजे तुम्ही बांधकाम करून मोठी बिल्डिंग उभी केली आहे, किंवा अक्वायर्ड बिल्डिंग म्हणजे रेडीमेड बिल्डिंग खरेदी केली. ऑलरेडी बिल्डिंग होती, तुम्ही पाहायला गेले, तुम्हाला आवडली, तुम्ही बिल्डरशी डिस्कस केलं, अग्रीमेंट फायनल केलं, पैसे दिले, बिल्डिंग खरेदी करून टाकली, तुमच्या मालकीत झाली. तो अक्वायर्ड बिल्डिंग, ऍक्विजिशन हा शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये, ऍक्विजिशन ऑफ बिल्डिंग. ठीक आहे. सो हे आपलं बिझनेसचं असेट, त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेट्स त्याला मेन्शन करणार आहोत. डेप्रिसिएशन जर दिलं असेल तर नक्कीच 100% मी लेस करणार आहे. त्यानंतर फ्री होल्ड प्रिमाइसेस, असं प्रिमाइस किंवा अशी जागा की ज्यावर कुठल्याही बँकेचा, कुठल्याही सावकाराचा बोजा नाहीये. फ्री होल्ड, माझ्या स्वतःच्या हक्काची, मालकीची जमीन आहे. प्रिमाइसेस म्हणजे जागा आहे, जमीन किंवा जागा काही म्हणा त्याला. ठीक आहे. हे असं वेगळं दिलं असतं कधी कधी. मी सगळे बऱ्यापैकी जेवढे शक्य झाले ना, सगळे असेटचे टाईप इथे लिहून टाकले. ठीक आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन. त्यानंतर म्हटलंय प्लांट अँड मशिनरी. नॉर्मली हा एक जो आयटम आहे हा फार फेमस आहे, यावर डेप्रिसिएशन लावतातच ही लोक, प्लांट अँड मशिनरीवर. नॉर्मली इट इज एक्सपेक्टेड दॅट, जस्ट अ मिनिट, आय एम म्युटिंग फ्यू पीपल, दोज हू आर अनम्यूट बाय मिस्टेक मे बी.
ओके, क्वेश्चन असेल तुम्ही विचारा, हरकत नाही. प्लांट अँड मशिनरी यावर नॉर्मली डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट येते, पण मग ती डेप्रिसिएशन लावून काय करायची, लेस करून आउटर कॉलमला प्लांट अँड मशिनरीची बाकीची व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे. सो प्लांट अँड मशिनरी इज ऑल्सो बिझनेस असेट, यावर डेप्रिसिएशन लावलं जातं. प्लांट अँड मशिनरी नॉर्मली फ्रेंड्स वी यूज इन फॅक्टरी. ठीक आहे, फॅक्टरीमध्ये वापरतो नॉर्मली आपण. पण तुम्हाला सांगतो इन्कम टॅक्स मध्ये बुक्स, मॅगझिन्स, पिरियॉडिकल्स, ठीक आहे, जर्नल्स, याला सुद्धा प्लांट अँड मशिनरी म्हणतात ही लोक इन्कम टॅक्स कायद्यामध्ये. शिप, मोठमोठ्या जहाजा, त्यांनाही ते प्लांट अँड मशिनरी म्हणतात तिकडे इन्कम टॅक्स मध्ये. तिकडचं नाही डिस्कस करायचं आपण, इथे इथपर्यंत राहू. पुढे इन्कम टॅक्स जेव्हा येईल तेव्हा शिकाल तुम्ही ते. फर्निचर अँड फिक्स्चर म्हणजे तुम्ही फर्निचर किंवा फिक्स्चर खरेदी करता, तर ही पण तुमच्या बिझनेसची असेट आहे. फर्निचर पूर्वीच्या काळी बनवून घ्यायचे, माहिती का लोक. असा तो सुतार असायचा कुठेतरी, त्याला बोलवून आणायचे घरी, दुकानात, ऑफिसमध्ये, आणि त्याच्याकडून फर्निचर बनवून घ्यायचे. आजच्या काळात रेडीमेड घेतो आपण. पण दॅट इज ऑल्सो माय बिझनेस असेट. आय एम पर्चेसिंग ऑर मे बी आय एम कन्स्ट्रक्टिंग इट विथ द हेल्प ऑफ सम सुतार. त्याला काय म्हणतात तुम्ही, कार्पेंटर म्हणता का? आय थिंक येस, कार्पेंटर. ओके, सो त्याच्याकडून तुम्ही करून घेता ते सुतार काम फर्निचरचं. त्यानंतर गुडविल हा सगळ्यात फेमस आहे आपला. गुडविल म्हणजे फेमस असं म्हणायचं त्याला. म्हणजे लक्षात राहतं की गुडविल इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. आपल्या व्यवसायाची पैशामध्ये मोजता येण्यासारखी जी पत आहे त्याला आपण म्हणतो गुडविल. मग गुडविल दोन मेथड आहेत आपल्याकडे. ऍडमिशन ऑफ पार्टनर, जे कोणी चांगलं केलं असेल आतापर्यंत ज्यांनी, वी नो दॅट की देर आर टू मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. वन इज ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड. कृपा करा ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ हे जे काही टॉपिक आहेत ना, छान करा एकदम पेपरला, कारण फार गरजेचे आहेत ते टॉपिक. प्रभुत्व असणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस झाली पाहिजे त्याची छानपैकी. सो गुडविल इज अ इंटँजिबल असेट. अदृश्य स्वरूपाची मालमत्ता आहे जी दिसत नाही, टच करू शकत नाही मी त्याला. अदृश्य ना, मग कसं टच करणार, मिस्टर इंडिया सारखी असं समजून चला. ठीक आहे, पण ही मला माहिती आहे की माझ्या बिझनेसची पत आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, कोहिनूर नावाचं दुकान आहे आमच्या नगरमध्ये. त्या दुकानाचं किंवा महेंद्र पेढेवाला त्याच्याच समोर आहे. ठीक आहे, तुम्ही पास झाले की तुम्ही पेढे घेता ना, मलाही पाठवाल. ठीक आहे, तर यांचं गुडविल आहे, कारण कस्टमर आजही येतं, त्यांना कुठलीही जाहिरात करावी लागत नाही. हे लक्षात ठेवा. दॅट कस्टमर नीड नॉट टू मेक ऍडव्हर्टिजमेंट, सॉरी, दॅट बिझनेस नीड नॉट टू मेक ऍडव्हर्टिजमेंट टू द कस्टमर. कुठलीच ऍडव्हर्टिजमेंट करावी लागत नाही. असं पूर्णतः जरी म्हणायचं झालं तरी पार्शियली करतात ही लोक थोडीफार ऍडव्हर्टिजमेंट, पण फार मोठ्या प्रमाणात जाहिरात करत नाही ही लोक. ठीक आहे, प्रत्येक खांबाला ऍड चिटकून नाही ठेवत. जे क्लासवाले आमच्यासारखे लोक आहेत ना ते लावतात, तसं अजिबात नाही करत ही लोक. प्रत्येक खांबाला त्यांचे बॅनर नाही चिटकलेले असतात. प्लीज लक्षात घ्या. सो दिस बिझनेस आर प्रॉफिटेबल बिझनेस. बस्ता बांधायचा असेल लग्नाचा तर नॉर्मली माणसं कोहिनूरमध्ये घुसतात. अख्खं पूर्ण घरची घर, शेजारी पाजारी सगळे नातेवाईक, मामा मावशी, सगळे 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 लोक तिकडे बस्त्याला. का गेले एकाच दुकानात सगळेजण? बाई गुडविल बिझनेस का, नाव लौकिक आहे. हे दिसत जरी नसलं नाव लौकिक, तरी त्याला व्हॅल्यू असते. त्या बिझनेसची काहीतरी पत असते लोकांच्या नजरेमध्ये. ती पत कॅल्क्युलेट करून घेतली जाते. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल नावाचं सीए फायनल मध्ये टॉपिक आहे. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. तुम्ही म्हणाल सर आम्हाला पण आहे, आमचंही सिलेबस सीए सारखं नाही, फार फरक आहे. वेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे काढण्याच्या मेथडॉलॉजी वेगळ्या आहेत. ठीक आहे, हरकत नाही. जेव्हा कोणी चुकून तुमच्यापैकी सीए कराल समजा, तेव्हा नक्की करा. पण तुम्हाला लक्षात येईल की भाई सीए हाऊ इट टफ इट इज. 24 पुस्तकं अभ्यासायची आहेत सीए फायनल लेवलला. 24, 500 पानाचं एक पुस्तक. बाकी तुम्ही कॅल्क्युलेट करा किती पानं होतात अंदाजे. ओके, पुढे जाऊयात. मोटर कार, इट इज ऑल्सो असेट ऑफ माय बिझनेस. मोटर कार, मोटर व्हेकल, ट्रक, लक्षात घ्या बरं का, आपल्याकडे नवीन नावं देतच नाही ही लोक. हे एक तर मोटर कार देतात, नाही तर मोटर व्हेकल म्हणतात. ट्रक का नाही देत, ट्रॅक्टर का नाही देत, जेसीबी का नाही देत? ही पण असेटच आहे ना बॉस, द्यायला पाहिजे का नाही? नावं बदलायला पाहिजे का नाही? गणितातले बदलतच नाही ही लोक. वर्षानुवर्षे पुणे बोर्ड तेच 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 खाऊ घालते पोरांना. यात बोर्डाची चूक नाहीये, शिक्षक पेपर सेट करणाऱ्या माणसाची चूक आहे. काहीतरी नवीन नावं द्या हो, आधुनिक नावं द्या. प्रिंटर द्या, स्कॅनर द्या, मोबाईल फोन्स द्या, सगळे असेट आहेत बिझनेसचे. गेटिंग माय पॉइंट? टॅब आहे, टॅब असतं का टचस्क्रीन वाला, वो भी असेट आहे बिझनेस का. तर हे असेट आपल्याला माहिती असले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. तुमच्या पेपरला हे असलं विचारलंच जात नाही काही. मला हे फार वाईट वाटतं या गोष्टीचं.
मी असलो असतो ना, मी काही ना काही नवीन नावं टाकली असती, शपथ. म्हणजे मला फार आवडलं असतं की मुलांनी पण डोकं लावून पेपर सोडवा अजून. हा, असं पाहिजे, चॅलेंज आले पाहिजे तर मजा येते पेपर सोडवायला. तेच 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 काय असं. ट्रेडमार्क, ठीक आहे, काही बिझनेसचे विशिष्ट ट्रेडमार्क असतात. कुठल्या बिझनेसला ट्रेडमार्क आहे कोणी सांगू शकेल का? डू यू नो? कुठल्या तरी बिझनेसचा ट्रेडमार्क पाहिला तुम्ही? पॅकेटवर असतं कधी कधी. यस, 12,000 पान आहेत, बरोबर आनंद. नीरज करेक्ट आहे. मॅथ्स वाले बच्ची फटाफट बोल बताएंगे मेरे को, बताए. हा, कुठल्या बिझनेसचा ट्रेडमार्क पाहिला आतापर्यंत तुम्ही? ट्रेडमार्क, हा, इज इट द पार्लेजी ट्रेडमार्क? पार्लेजी, चेक करा आणि मला कळवा. इट शुड बी, आई थिंक. चेक करो एक बार, मेरे को नहीं बताया, मैं खाली खाने का काम करता हूँ, मेरे को बहुत महत्वाचा आता है. सर तुम्ही कोणत्या आयटी कंपनीमध्ये काम केले? अरे बापरे आनंद, ऍक्च्युली इट इज वन ऑफ माय ब्रदर्स कंपनी विच हॅज बीन स्टार्टेड इन 2010 अराउंड. मी ऑलमोस्ट 2013 पर्यंत तिथे काम केले. आणि मुबीसॉफ्ट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची मोठी कंपनी पुण्यातली, 200 लोकांचा स्टाफ आहे सध्या. अँड जस्ट टू ऍड अप समथिंग, दे आर हॅव्हिंग ऑफिसेस इन अमेरिका अँड कॅनडा ऑल्सो नाव. माझ्या वेळेस फक्त पुण्यात ऑफिस होतं, त्यावेळेस 90च्या आसपास स्टाफ होता, आता 200च्या प्लस स्टाफ गेलाय त्यांचा. आणि इट्स अ ह्यूज कंपनी. समोर मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करतात ती लोक. अँड व्हॉट आदित्य इज आस्किंग मी, सर कॅन आय डू दिस चॅप्टर कम्प्युटर अकाउंटिंग? 1 मिनिट, आय एम नॉट गेटिंग युअर क्वेश्चन. कॅन आय डू दिस चॅप्टर कम्प्युटर अकाउंटिंग? बिकॉज आय थिंक दिस इजंट इम्पॉर्टंट चॅप्टर, विच इज फायनल अकाउंट इज नॉट इम्पॉर्टंट और कम्प्युटर अकाउंटिंग इज नॉट इम्पॉर्टंट. आय एम नॉट गेटिंग युअर पॉइंट. कम्प्युटर अकाउंटिंग यू शुड डू इट. करा, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तो महत्वाचा नाहीये तर करा. मला मी तो उलट म्हणेल करा, कारण कम्प्युटर अकाउंटिंग तुम्हाला थोडंसं टच देईल, टॅली वगैरे इतर जे काही सॉफ्टवेअर असतील त्याच्याशी. करायला हरकत नाही, पहा तुम्ही. फायनल अकाउंट तर नो डाउट इट इज इझी. कोका कोला इज द अनदर एक्झाम्पल. यस, ठीक है, मेरे को भी पिला देना भाई. Sir, McDonald's is also the trademark. Yep, there are many trademarks. You see, almost every big businessman is going to go for trademark because they wish to make it famous. ठीक है, they wish to make their brand famous again. ठीक है, so this is their intangible asset, friends. ठीक आहे, मी पुढे जातो, फार नको डिस्कस करायला. तर ट्रेडमार्कचा कायदा पण आहे आपल्या भारतात, तुम्ही तो पण सर्च करा. आपल्याला इतक्या गोष्टी कनेक्टिंग बोलता येतील ना, पण वेळेची फार मर्यादा आहे ऍक्च्युली. मी परत कदाचित 1-2 दिवस नसलो तर आपल्याला थोडंसं स्लाइटली डिस्टर्बन्स होणार आहे. 1-2 दिवस कदाचित नसलो तर चान्सेस ब्राईट आहे नसण्याचे. मी नगरमध्ये आणि मी थोडं बाहेर गावी असू शकतो काही कामानिमित्त. बाकी आपण दररोजच कनेक्टेड आहोत अगदी. मी ज्या वेळेस नसेल त्यावेळेस तुम्हाला कनेक्ट, म्हणजे आदल्या दिवशीच सांगून दिली की बच्चो मैं 1-2 दिन नाही हूं, बट यू शुड बी ऑलवेज कनेक्टेड, कारण अनेक गोष्टी बोलायच्या तुमच्याशी अजून. असो, इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करता हे सगळ्यांना माहिती आहे. बॉस, यू मेक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड, त्यानंतर प्रॉपर्टी, गोल्ड, ज्वेलरी, सिल्वर, अनेक गोष्टी आहे यार. कितीतरी ठिकाणी माणसं इन्व्हेस्ट करतात. खेड्यापाड्यातली लोक बिचारी, ज्यांना फार काही मोठं उत्पन्न नसतं, ती लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट स्कीम मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. ज्या माणसांना मुली आहेत त्यांच्यासाठी त्यांचे पालक आजकाल प्रधानमंत्रींनी जी एक योजना काढली, कुठली योजना आहे रे, कोणी सांगू शकेल का? त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत पालक. कुठली योजना? बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. परत 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 रिपीट. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. अरे नाही, योजना आहे तुमच्यासाठी, एक गुंतवणुकीची योजना आहे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकांमध्ये. कुठली योजना? हा, बोलो. येस, एनिथिंग. सुकन्या योजना, एक्झॅक्टली. त्यामध्ये पैसे जमा करायचे पालकांनी, है ना, त्यांच्या पद्धतीनुसार. त्यांना जी रक्कम वाटेल ती जमा करायची प्रत्येक वर्षी, आणि ती रक्कम मग तुमच्या बाकीच्या सगळ्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी, इतर कुठल्याही खर्चांसाठी रादर आपण म्हणतो ती कामी येऊ शकते भविष्यात. असो, हे मला प्रश्न कळलेला नाही. जस्ट मिनिट, पल्लवी, राईट? सो व्हॉट इज कन्वे? कन्वे कुठे? कन्व्हेन्स असेल. इट इज अ कन्व्हेन्स. इट इज अ कन्व्हेन्स. ओके, इट इज अ कन्व्हेन्स. कन्व्हेन्स म्हणजे तुम्ही लोकल ट्रॅव्हलिंगचा खर्च करता. म्हणजे मी दिल्ली गेट ते सारडा कॉलेज पर्यंत किंवा पत्रकार चौकापर्यंत आलो ऑटोने, बसने, तर त्याला कन्व्हेन्स म्हणतो. कन्वे नाहीये, ते कन्व्हेन्स आहे. आय गॉट टू नो. थोडंसं टायपिंग मध्ये माइट बी. ओके, सो आनंद अगेन asking something, by far best investment I have ever seen is in equity and startup. Yep, agree, exactly. आपण, मला वाटतं प्रश्न उत्तराचं सत्र घेऊयातच, पण पुढे जाऊयात, अजून बरं डिस्कस करायचंय. वी कॅन कम बॅक, शुअर, सर्टनली. फ्रेंड्स, इन्व्हेस्टमेंट अनेक ठिकाणी करतात, हे आपल्याला माहिती आहे. दॅट इज माय असेट, नो डाऊट.
पुण्यामध्ये एक माझा मालक होता, घर मालक. मी जेव्हा रेंटल बेसिसवर राहायचो स्टुडंट म्हणून, आपलं 10 वर्ष कसे बसे काढले पुण्यात, कसे बसे नाही माझ्या आनंदाने काढले खरं तर. पण ते घर मालक खडूस असल्यानं फार त्रास होतो. मग त्या घर मालकाचे 5-6 फ्लॅट होते पुण्यामध्ये. सो त्या माणसाची सवय होती की ही यूज टू मेक द इन्व्हेस्टमेंट इन फ्लॅट्स. मग ते फ्लॅट जे ते भाड्यांचा देऊन टाकायचे, IT कंपनीवाल्याला द्यायचे किंवा कुठल्या तरी फॅमिलीला द्यायचे, नॉर्मली स्टुडंट्सला द्यायचे, कारण स्टुडंटला लागेल तेव्हा पटकन हुडकता यायचं, वेल निकल हमको जगह चाहिए. सो दॅट वॉज इझी फॉर देम, है ना. सो इन्व्हेस्टमेंट ती लोक प्रॉपर्टीमध्ये करतात, फ्लॅट्स मध्ये करतात, काही जण बंगलोज पण खरेदी करून ठेवतात. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, काही काही टुरिस्ट प्लेसेस आहेत, म्हणजे आपल्या काय म्हणतो आपण, वाई, सातारा, महाबळेश्वर, पंचगणी अशा भागांमध्ये लोकांनी बंगलोज बांधून ठेवलेले आहेत, फार्म हाऊस बांधून ठेवलेले आहेत, किंवा फ्लॅट सिस्टीम काढलेत आजकाल लोकांनी, की तुम्ही तिथे जा, बुक करा, हॉटेल बिटेल नाही, तुम्ही तिथे जा, राहा, तुमचं सगळं काय किचन त्यांचं वापरायचं असेल, भांडी कुंडी सगळं वापरा, आणि तुम्ही त्यांना पे करा त्यांच्याबद्दल, ठीक आहे. आणि तिथेच जे मस्त 4-5-6 दिवस हॉलिडे मस्त तुम्ही तिथे फॅमिली ऍज अ फॅमिली, की तुमचंच ते घर आहे असं तुम्ही वापरू शकता. दॅट इज अवेलेबल. रादर कोकण भागामध्ये सध्या तशी घरं देतात लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टी घेऊन ठेवतात आजच्या काळात, आणि दॅट इज व्हेरी गुड ऑप्शन, ठीक आहे. लॉंग टर्म मध्ये पण फिजिबल ऑप्शन आहे. असो, मी पुढे जातो. बिल्स रिसिएबल हे आपल्याला सगळ्यांना पाठ झालेला असेल. आता बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक झालंय की नाही. सो बिल्स रिसिएबल म्हणजे एखाद्याला उधारीवर माल विकला आणि त्याच्याकडून बिलाचे पैसे जर येणं असतील, तर त्या व्यक्तीकडून येणं जे असतील पैसे, दॅट इज माय असेट, ठीक है भाई. जिसके पास भी मेरे पैसे लटके हुए ना, ध्यान में रखना, वो मेरी आसेट आहे. हा. पुढे जातो मी. इन्शुरन्स क्लेम रिसिएबल, प्लीज अंडरस्टँड, ह्याची एक वेगळी ऍडजस्टमेंट येते आपल्याला. इन्शुरन्स क्लेम रिसिएबल म्हणजे काय, की माझा फॅक्टरीमध्ये किंवा गोडाऊनमध्ये माल होतं, ते जळालं, खाक झालं, आणि इन्शुरन्स कंपनीने अश्युअर केलं, मला खात्री दिली की बॉस, आम्ही तुम्हाला जे काही माल लॉस झालंय तुमच्या गोडाऊन मधलं, तुम्ही दावा दाखल केलाय आमच्याकडे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अर्ज केलेला असतो आपण वगैरे, तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला खात्री देते की आम्ही अमुक एक सर्टन रक्कम तुम्हाला काय करू, क्लेमची, दावा दाखल केल्याची देऊ. ते म्हणतील देऊ, आम्ही म्हणणार घेऊ, ऑब्विसली. तर मी म्हणणार रिसिएबल, ते म्हणतील पेएबल त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. त्यांची लायबिलिटी माझी काय असली पाहिजे, असेट असली पाहिजे. आय होप यू आर गेटिंग हिअर. ठीक आहे, मी थोडंसं स्पीडअप करतोय कारण मला अजून लायबिलिटी साईड पण क्लोज करायची, मग आपण जाणार आहोत. खरं तर आय डोंट नो, आता तो लगेच अलार्म येईल 2 मिनिटात. एक्सक्यूज मी. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, भविष्य निर्वाह निधी जो वर्करच्या पगारातून कापलेला जातो, त्या पगारातून कापलेल्या निधीमधून तुम्ही काय करता, गुंतवणूक करता. त्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळतं. ते व्याज तुमचं नाहीये, त्या लोकांचं आहे ज्यांचे तुम्ही PF कापलेले आहेत सॅलरीमधून. तर ही प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही पण गुंतवणुकीची एक प्रकारची, पण ही टेम्पररी असेट आहे, तुमची कायमची असेट सच नाही म्हणता येणार याला, ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो एन असेट फ्रेंड. त्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की कॅश, ठीक आहे, आपल्या गल्ल्यामध्ये जी कॅश असते दॅट इज कॅश इन हँड, हातातली रोख शिल्लक. त्याला गंमत म्हणजे मराठी मी MPSC ला एकदा शिकवलं होतं, अकाउंटन्सी मराठीतून शिकवलं होतं. 2 मुलं झाली माझी GST ऑफिसर. तर हस्तस्थ रोख असा ज्याला शब्द आहे, हस्त नाही, हस्तस्थ रोख, ठीक आहे, हातातली रोख रक्कम असं मराठीत शब्द त्याला. एनिवे, पण इट इज माय असेट. स्टॉक ऑफ स्टेशनरी, अनेक वेळा तुमच्याकडे स्टेशनरी आणून ठेवलेली असते तुम्ही, ठीक आहे, आणि ती स्टेशनरी तुम्ही वापरत नाही किंवा वर्षाअखेरी तुमच्याकडे ती शिल्लक राहिलेली आहे, तर ती स्टॉक ऑफ स्टेशनरी तुमची असेट आहे. मी अनेक नावं घेणार आहे, पटापट मेसेज पण पाहतो मी, पहिले आधी हे नावं क्लोज करू. कॅश ॲट बँक, हे बँकेमध्ये तुमचे काही पैसे जमा असतील, इट इज युअर असेट. ते बँकेचे पैसे नाही आहेत, तुमचे पैसे त्यांच्या खात्यावर तिथे बँकेत जमा केलेले तुम्ही. क्लोजिंग स्टॉक हा नॉर्मली फिनिश गुड्सचा म्हणतोय मी. फिनिश गुड्स म्हणजे पूर्ण झालेल्या मालाचा क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर सन्ड्री डेटर, इट इज ऑल्सो माय असेट. सन्ड्री डेटर म्हणजे ज्या लोकांना उधारीवर माल विकला आणि त्यांच्याकडून मला पैसे येणं बाकी आहे, वो देंगे लाके. लूज टूल्स म्हणजे हत्यार तुम्ही जे काय वापरत असाल बिझनेसमध्ये. त्यानंतर पेटंट, तुम्ही वेगवेगळे इनोव्हेशन्स करता आणि तुम्ही त्याचं पेटंट क्लेम करता. ते रक्कम माहिती असेल, त्यामध्ये नाही का तो आपला मकरंद अनासपुरे, त्याने एक असं पार्ट बनवलं. तुम्ही जनरली हे उदाहरण देतो, पटकन लक्षात येतो मुलांना, किंवा तो एक पार्ट बनवतो गाडीचं आणि ते पार्ट त्याच्याकडून मिसप्लेस होतं, त्याचा तो साला दाखवलेला आहे कोणतरी, बायकोचा नवरा, सॉरी जस्ट मिनिट, बायकोचा भाऊ, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर ऑल दिस, पण तो दाखवलेला आहे. आणि तो काय करतो, ते पार्ट विकून येतो कुठतरी, आणि ते पार्ट नंतर कोणीतरी ज्याच्या ताब्यात जातं तो म्हणतो की हे मी बनवलंय.
मग त्याचा मित्र येतो मकरन अनसपुरेचा, तो म्हणतो अरे मकरन सांभाळता नाही आला का पार्ट, म्हणे तुझा पार्ट होता, मी तुझ्या नावावर आधीच बुक करून ठेवला, काळजी नको करू म्हणे, ते अजूनही तुझ्या नावावरच आहे. तर ते गाडीचं जे पार्ट असतं तर ते त्याचं पेटंट घेतलेलं असतं, बिकॉज इट इज हिज ओन इनोव्हेशन. फाईन, इट इज हिज ओन इनोव्हेशन. त्या केसमध्ये जेव्हा कुठलंही इनोव्हेशन तुम्ही करता आहात त्याचा तुम्ही हक्क स्वतःकडे ठेवता, आणि कुठल्याही गोष्टीवर जिथे हक्क निर्माण होतो ती आपली मालमत्ता असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पेटंट हा एक फार मोठा विषय आहे, आणि याच्या रिलेटेड कायदे पण आहे आपल्या भारतामध्ये. ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराईट याचे सगळ्यांचे कायदे आहेत आपल्या भारतात. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणतात. बौद्धिक क्षमतेचा वापर करून आम्ही काय केलंय, काहीतरी इनोव्हेशन केलंय, काहीतरी मोठा प्रयोग केलाय, आणि देशाला तो कदाचित समाजाला कामाला येईल किंवा एखाद्या कंपनीला कामाला येईल, त्याचं पेटंट घेतलं जातं. आत्ताच्या काळात कुठल्या तरी गोष्टीचं पेटंट कुणीतरी घेतलं असेल, कोणाचं घेतलेलं पेटंट सांगू शकाल का? रिसेंटली 2020 मधली 21च्या आसपासची गोष्ट आहे. सगळ्यांनी टोचून घेतलं असेल आत्ताच, कोविडची लस. याचं पण काय केलं असणार आहे, ज्या फार्मास्युटिकल कंपन्यांनी ते बनवलंय, डेव्हलप केलंय, प्लीज अंडरस्टँड, त्याचं त्यांना काय घ्यावं लागतं, पेटंट घ्यावं लागतं. ठीक आहे. नाहीतर त्याचा फॉर्म्युला जर इकडे तिकडे गेला आणि दुसऱ्याने म्हटलं की हे आम्ही बनवलंय, तुम्ही आम्हाला रॉयल्टी द्या, झालं आम्ही कामं करायचे आणि दुसऱ्यांनी खायचं, असं झालं तो प्रकार. सो पेटंट हे फार महत्वाची असेट आहे, फारच महत्वाची आहे. असो, मी मेसेज पाहतोय, 2 मिनिटं फक्त. आपलं हे 3-4 लाईन्स डिस्कस करू. लायबिलिटी भले उद्या घेता येईल. लोन, जर मी एखाद्या व्यक्तीला लोन दिलं असेल तर त्या व्यक्तीकडून मला व्याजासकट लोनचे पैसे येणं असतात. दॅट इज माय असेट. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवलेले पैसे. मी घर मालकाला 3 महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवलं, इट मीन्स दॅट उद्या जर मला जागा सोडायची असेल तर मी ऍडव्हान्सचे पैसे त्याला घर मालकाला मागू शकतो. रिसिवेबल आहे, ते मला मिळू शकतात, कारण द्यावे लागतील त्याला. अरे मी सोडतोय, तुला ऍडव्हान्स मध्ये दिलते रे बाबा, मला सोडायचंय, तुझी जागा नकोय, जा तू सांभाळ. So भाई, prepaid expenses is always my asset. Please understand. I can take back my money if I require. मला जर वाटलं की मी पुढचे 3 महिने नगरमध्ये थांबणारच नाही, मी चाललो नगर सोडून पुण्याला जातो, मस्त तिकडे मस्त बिझनेस काहीतरी करतो, नोकरी करतो, आणि इथं जे घर मालकाला बाय बाय करतो एकदाच, त्या घर मालकाला मी म्हणू शकतो, अरे बाबा तुला ऍडव्हान्स दिलते ना रे, मला दे म्हणावं परत. सो आय कॅन लिव्ह माय सिटी, है ना, मला दुसरीकडे जॉब लागलाय, मी इथून चाललोय, हा, आय कॅन डू दॅट. तर ऍडव्हान्स पैसे दिलेले एखाद्या घर मालकाला, कुठल्याही व्यक्तीला, मी उदाहरण म्हणून रेंट घेतलं, प्रीपेड रेंट, ते तुम्ही परत घेऊ शकता. तुमचा हक्क आहे ते पैसे घेण्याचा, कारण तुम्ही ऍडव्हान्स मध्ये दिले. तुम्हाला जर पुढे जागा नसेल वापरायची, डिस्कंटिन्यू करायचं असेल वापरणं, ओनरला तुम्ही सांगू शकता, प्लीज रिपे माय मनी. ठीक आहे. इन्कम रिसिवेबल, असं उत्पन्न की जे मला मिळणं बाकी आहे. यामध्ये एक एक्झाम्पल देतो मी. इंटरेस्ट रिसिवेबल, तुम्हाला एखाद्याकडून जर व्याजाचे पैसे मिळणं बाकी असतील तर त्या पैशांवर तुमचा हक्क आहे. एक लक्षात ठेवा, प्रॉपर्टी म्हणजे हक्क, संपलं. हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. हे ऍक्च्युली सगळ्या ठिकाणी कामी येतं लोकांना, है ना, की भाई घर में कोई बड़ा इंसान जो था वो चला गया, प्रॉपर्टी के लिए लोग क्या करते हैं, झगड़ते हैं कि भाई मेरा हक है, मेरा हक है, मेरा हक है. अरे बाबा, सगळ्यांचाच हक्क आहे बाबा. हा, वडील काय एकाचेच होते का? हा, जसं तिथे कळतं हक्क, तसं इथे पण बिझनेसमॅनला हक्क कळला पाहिजे की एखाद्याकडून जर व्याजाचे पैसे घ्यायचे असतील, सो दॅट इज माय असेट, दॅट इज माय मालमत्ता, प्रॉपर्टी. शेवटचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. हे आपण करंट अकाउंट ऍक्च्युली ऑलरेडी काल परवा डिस्कस केलंय. याला जर डेबिट बॅलन्स असेल करंट अकाउंटला चालू खातं जे पार्टनरचं, याला जर डेबिट बॅलन्स असेल, दॅट इज ट्रीटेड ॲज अ असेट ऑफ द बिझनेस. ठीक आहे. मी पलीकडे जातो, आपल्याकडे अजून काही वेळ आहे शिल्लक, आय थिंक पाहूयात. मीनवाईल लायबिलिटी पण होऊन जाईल वाचून. नो डाऊट कॅपिटल इज अ पार्ट ऑफ लायबिलिटी, हे माहिती आहे आपल्याला. करंट अकाउंटला मी म्हटलं डेबिट बॅलन्स असेट आहे, पण क्रेडिट बॅलन्स काय आहे, लायबिलिटी आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही उधारीवर माल खरेदी केलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, अशी बँक की ज्यांनी तुम्हाला टेम्पररी कर्ज देऊ केलंय, करंट अकाउंटवर कर्ज दिलं जातं बँकेकडून, ते तुमचं लायबिलिटी तुम्हाला पे करावं लागेल विथ द इंटरेस्ट. कुठल्याही कर्जाला व्याज द्यावंच लागतं रे बाबा. लोन टेकन, एवढंच आहे. कुठल्याही व्यक्तीकडून लोन घेतलं असेल, मित्राकडून घ्या, बायकोकडून घ्या, कोणाकडूनही घ्या, सासऱ्याकडून पण घेतात काही लोक लोन, तर ते लोनचे पैसे द्यावेच लागतात, पण व्याज पण द्यावं लागतं. समोरच्या व्यक्तीला लोन देताना तो म्हणतो भाई ब्याज देना पडेगा, तो देता हूं,
कोणीच सोडत नाही, सगळे सोयरे कोणी असो काही बिघडत नाही, लोक करते व्यवहार ऐसा, बता रहा हूं जो रियालिटी आहे. बिल्स पेएबल, जसं बिल्स रिसिबल असेट आहे म्हटलं मी, की एखाद्याकडून बिलाचे पैसे येणं आहे. माझंही असं होऊ शकतं की मी बिझनेसमन आहे, मला एखाद्या बिलाचे पैसे देणं बाकी आहे, दॅट इज माय लायबिलिटी. तर लायबिलिटी म्हणजे एका शब्दात मराठीमध्ये आम्ही म्हणतो देणी. हा, एखाद्याला पैसे देणं आहे. कधी कधी असं होतं की मला एखाद्याने ऍडव्हान्स मध्ये काहीतरी इन्कम दिलेलं असतं, उत्पन्न दिलेलं असतं. प्लीज अंडरस्टँड, उद्या जर त्याला वाटलं तर तो पैसे मागू शकतो, ते त्याचे असेट आहेत, माझी काय असली पाहिजे, लायबिलिटी असली पाहिजे. ठीक आहे. सो इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस. पार्टनरशिप फर्मची ती काय लायबिलिटी आहे. ठीक आहे. आपल्याला उद्या जर समोरच्या व्यक्तीने पैसे मागितले परत, तर आपल्याला काढून द्यावे लागतील. ठीक है, जस्ट अ मिनट, somebody still joining? भाई अभी खत्म हो जाएगा थोड़ी देर में, चलो कोई बात नाही. लायबिलिटी मध्ये उरलेले सगळे शेवटचे पार्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हे आपल्याला ऍडजस्टमेंट येते पेपरला, ही महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. वेजेस, रेंट, सॅलरी, ऍडव्हर्टिजमेंट, हे सगळे आउटस्टँडिंग काय एक्सपेन्सेस आहे. क्वचित प्रसंगी कधी कधी गणितात तुम्हाला येणारे रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह, दिस इज ऑल्सो लायबिलिटी. दिस इज लायबिलिटी टुवर्ड्स द पार्टनर. पार्टनरशिप फर्म सगळी प्रॉफिटची रक्कम पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकत नाही, काही रक्कम पार्टनरशिप फर्म काय ठेवते, रिझर्व्ह ठेवते. आणि ही जी रिझर्व्ह आहे हे भविष्यात कधीतरी वाटप करून टाकले जातात पार्टनरमध्ये, पण जोपर्यंत वाटले नाहीये हे रिझर्व्ह, पार्टनरशिप फर्मचं काय लायबिलिटी आहे, देणी आहे पार्टनरला. मी क्वेश्चन पाहतो, मग आपण पुढे जाऊ. अरे बाप रे, क्या क्या चल रहा है इसमें, पता नहीं किस मूवी का डिस्कशन चल रहा है शायद. जस्ट मिनट भाई, कैश इन गल्ला, ओके राइट, दे धक्का. ए अरे गांधी, क्या चल रहा है बच्चे, चलो ठीक है. भारत बायोटेक मध्ये वैक्सीन, ओके राइट, करेक्ट करेक्ट. भारत बायोटेक वाले ने पेटेंट लिया होगा उनका, ठीक है. जो भी है वैक्सीन डेवलप करने वाले कंपनीज, वो लोगों को पेटेंट ऑब्टेन करना जरूरी है. ते बल्ब जे आहे ना, असं प्रकाश ज्याच्याने पडतं, त्याचं पेटंट कोणाकडे माहिती का नाही? डू यू नो किसके पास आहे पेटंट? बल्ब बल्ब कोणाकडे? माझ्याकडे नाही एवढं नक्की आहे. कोणाकडे पेटंट आहे? जस्ट टेल मी दॅट. जस्ट मिनिट, झूम बंद करू आपण इथून. यस, पेटेंट ऑफ बल्ब किसके पास है? एडिसन. एडिसन अंकल के पास है. परफेक्ट. नहीं, मैं वैसे गूगल को पूछ ही रहा था, क्योंकि अपने को आदत लगती थी हम लोग गूगल को पूछते ही पूछते हैं. जस्ट जाते जाते थोड़ा सा डिस्कस करूं आपके साथ. बल्ब का जो पेटेंट है दैट इज लाइंग विथ द मिस्टर थॉमस एडिसन. ठीक आहे. असे तुम्ही अनेक गोष्टींचे पेटंट शोधू शकता. तुम्हाला जे माहिती, एक छोटीशी गोष्ट सांगतो जाण्यापूर्वी, आपण मग एंड अप करू सेशन. थोडंसं मला वाटतं रेकॉर्डिंग स्टॉप करू आणि मग एंड अप बोलू आपण हवं तर.